क्रांती अग्रणी जी.डी. बापूलाड कारखान्याने मागील वर्षी गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 300 रुपये दुसरा हप्ता तात्काळ वर्ग करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. मागील वर्षीच्या हंगामात तुटलेल्या उसाच्या साखरेसह उपपदार्थांना वर्षभरामध्ये उच्चांकी दर मिळत आहेत. यंदा साखर विक्रीमध्ये साखर तेजीत असून वर्षभर साखरेला चांगला भाव मिळाला आहे. चालू वर्षी ऊस उत्पादक शेतकरी वाढलेले खतांचे आणि औषधाचे दर, ऊस तोडणी मजूर आणि वाहतूकदार यांच्याकडून ऊस तोडणीसाठी झालेली पिळवणूक, वाढलेली मजुरी तसेच अपुरा पाऊस यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. यामुळे आपल्या कारखान्याकडून गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन 300 रुपयेचा दुसरा हप्ता तसेच मागील वर्षी सांगलीचे जिल्हाधिकारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, साखर सहसंचालक कोल्हापूर आणि कारखान्याचे पदाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या ठरावानुसार ज्या कारखान्यांची FRP 3400च्या आत आहे त्यांनी 3500 दर द्यायचा आहे. ज्या कारखान्यांची FRP 3400 वर आहे त्यांनी FRP अधिक 100 रुपये पहिली उचल घ्यायची असं ठरलेलं असताना आपल्या कारखान्याने मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाला 3400 रुपये भाव दिलेला आहे. त्यातील 100 रुपये दुसरा हप्ता 300 असे एकूण 400 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न झाल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कारखान्यातून बाहेर पडणारे साखर आणि उपपदार्थ रोखण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी कारखाना प्रशासनाची राहील. यावेळी संदीप राजोबा, विश्वास कोळी, बाबा सांद्रे, राजेंद्र माने, मनोहर पाटील, संदीप चौगुले, बाळासाहेब शिंदे, प्रताप जाधव, बाबुराव शिंदे, धन्यकुमार पाटील, बाळासाहेब जाधव, अशोक पवार, उत्तम महाडिक, विष्णू माळी, प्रवीण महापुरे, सुभाष कुंभार मोठ्या प्रमाणात उत्पादक शेतकरी उपस्थित होते. क्रांती अग्रणी जी.डी. बापूलाड सहकारी साखर कारखान्याला आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं उसाला दुसरी उचल 300 रुपये तात्काळ द्या या मागणीसाठी आज कारखान्याच्या चेअरमन आम्ही निवेदन दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं गतवर्षी सांगलीचे जिल्हाधिकारी व शेतकरी नेते राजू शेट्टी साहेब तसेच कारखान्याचे प्रतिनिधी आणि सर्वच शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये ठराव झाला होता की ज्या कारखान्याचा FRP 3400 रुपयाच्या आतमध्ये आहे त्यांनी 3500 रुपये द्यायचे व ज्या कारखान्याचा FRP 3400च्या वरती आहे त्यांनी FRP अधिक 3500 रुपये असं ठरलं होतं. त्याप्रमाणे आज अखेर क्रांती कारखान्यानं 3400 रुपये दिलेले आहेत. गतवर्षीचे 100 रुपये तसंच चालू साखरेचा जो भाव वाढलेला आहे त्या भाववाढीचा तोटा हा ग्राहकाला बसतोय, परंतु त्याचा फायदा ऊस उत्पादकाला होत नाही. आणि चालू जो काय आज जे साखरेचे टेंडर जे 6500 पर्यंत गेलेले आहेत, म्हणजे आज आम्ही फक्त 3400 रुपये घेतलेले आहेत. हा मधला जो नफा आहे त्या नफ्यातील वाटा म्हणून तात्काळ त्यांनी दुसरा हप्ता 300 रुपये आणि मागील बाकीतील 100 रुपये असे 400 रुपये त्यांनी आमच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावे असं मी त्यांना सांगितलेलं आहे. जर त्यांनी तसं नाही केलं तर कोणताही उपपदार्थ अथवा साखर आम्ही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.